प्राचीन शिवालय कोंडेश्वर येथे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त भाविक भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली। अमरावती शहरापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर बडनेराजवळील टेकड्यांमध्ये वसलेले कोंडेश्वर हे मंदिर सुमारे 5000 वर्षांहून अधिक प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिर म्हणून ओळखले जाते। निसर्गरम्य परिसर, प्राचीन वास्तुकला आणि धार्मिक महत्त्वामुळे हे मंदिर भाविकांसह पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे। हेमाडपंथी शैलीतील या मंदिराचा जीर्णोद्धार यादवकालीन राजांच्या काळात झालेले मानले जाते। काळ्या दगडात उभारलेली रचना, पायथ्याशी कोरलेली हत्ती आणि कलात्मक शिल्पकला मंदिरांच्या वैभवाची साक्ष देतात। मंदिराची उंची सुमारे 72 ते 75 फूट असून गाभाऱ्यातील भव्य नंदी भाविकांचे लक्ष वेधून घेतो। हे पश्चिमाभिमुख शिवमंदिर असून श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी तसेच महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते। शांत वातावरण, सभोवतालच्या टेकड्या आणि जवळील धबधबा यामुळे हे ठिकाण धार्मिक पर्यटनाचे केंद्र बनले आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी भाविकांची मोठी गर्दी उसळताना दिसून आली। 1 किलोमीटरपर्यंत दर्शनाकरिता रांगा लागल्या होत्या। यावर्षी पोलीस विभागातर्फे दिव्यांग, वयोवृद्ध व लहान मुलांसोबत असलेल्या भाविकांकरिता विशेष पोलीस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी तसेच बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, बडनेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी व पोलीस आयुक्तालयाचे कर्मचारी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात व्यस्त दिसून आले। ठिकठिकाणी समाजसेवी मंडळांनी पाणी व अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती। कोंडेश्वर बडनेरावरनं आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांचा हा विशेष वृत्तांत। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहात BCN न्यूज। काका, नाव काय आपलं? रमेश गंगाधर पकळे, कोंडेश्वर संस्थानचे अध्यक्ष। आणि हा महाशिवरात्री महोत्सव 7 तारखेपासून भागवत सप्ताहाला सुरुवात झाली आणि त्याची सांगता 13 तारखेला झाली। आणि हा महाशिवरात्री महोत्सव हे फार जुनं मंदिर आहे। याची आमचे वडील सांगत होते, आमचे आजोबा सांगत होते, त्यांचे फार पूर्वीपासून हे आता 1000 वर्षाच्या अगोदरचं आहे की 5000 वर्षाच्या अगोदरचं आहे, यासाठी अजून काही सांग पत्ता नाही लागत। आणि भारतात अशी आख्यायिका आहे की 5000 वर्षापूर्वीचं हे पुरातन शिवालय आहे आणि यादवकालीन बांधलेलं आहे। आणि कौंडिन्य मुनीने या ठिकाणी तपश्चर्या केली आणि त्या मुनीच्या नावावरून कोंडेश्वर हे नाव या संस्थानला, त्या देवालयाला मिळालेलं आहे। आणि या ठिकाणी दरवर्षी श्रावण मासामध्ये आणि 5 सोमवार जे असतात त्यावेळेची अशी यात्रा असते भरपूर। त्याचप्रमाणे शिवरात्रीला पण यात्रा भरपूर असते। पण एक विशेष, यंदा पोलीस संरक्षण फार प्रमाणात आम्हाला सहकार्य त्यांचं मिळालेलं आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य दिलं आहे। त्यामुळे यंदाचा हा महाशिवरात्री महोत्सव फार शांततेने, अगदी कोणालाही धक्काबुक्की न लागता या ठिकाणी इतकी गर्दी असूनही कोणाचं नुकसान नाही, कोणाचं पाकिट नाही केलं, कोणाला दुखापत नाही झाली। आणि हे भगवंताची कृपा आहे, त्या कोंडेश्वर महाराजांचं एक महात्म्य आहे की या ठिकाणी आल्यानंतर कोणालाही काहीच बाधा आजपर्यंत झालेल्या नाही आहे। जंगलातलं ठिकाण आहे आणि या ठिकाणी कोटा उचलला त्या ठिकाणी या पहाडावर उंच निघते, हे निघतात मोठमोठे साप वगैरे दिसतात, पण आजपर्यंत कोणालाही कसल्याच प्रकारची इजा झालेली नाही। असं हे कोंडेश्वराचं महात्म्य आहे। धन्यवाद। कोंडेश्वर येथे दरवर्षी दर्शनासाठी येत असतो। अतिशय सुबक वातावरण, सुंदर वातावरण आहे इथे। दर्शन झाल्यावर खूप ऊर्जा प्राप्त होते। धन्यवाद। या शिवालयासंदर्भात काय सांगणार, काही माहिती? तीर्थक्षेत्र फार प्राचीन आहे, जुनं आहे, हेमाडपंथी मंदिर आहे। इथली शिल्पकला अतिशय उत्कृष्ट आहे, सुंदर मंदिर आहे आणि चांगली ऊर्जा प्राप्त होते दर्शन झाल्यानंतर। खूप छान वाटते। सर, नाव का आपलं? अनंत पाटणी, अमरावती। धन्यवाद।